नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींचे नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजा करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भक्त आहेत. परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल, तर काही गोष्टी आपल्याला अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणण्यास आपल्याला स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते. आपण जी काही सेवा करतो, त्या सेवेचे चांगल्या पद्धतीने तुम्हाला फळ हवे असतील, लवकरात लवकर फळ हवे असतील, तर या चुका आपण टाळल्या पाहिजे. स्वामींची सेवा करत असताना काही गोष्टींचे पालन आपल्याला केले पाहिजे. अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनामध्ये शंका निर्माण होते. काही गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र असे घडत असले तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा. आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी. स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागणीची वेळ ठरवा आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामींची सेवा करा. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर घरात गोडाचे काही नैवेद्य करावे आणि ते स्वामींना ठेवावे. अगदी तुम्ही दूध आणि साखर ठेवली तरी चालते. यानंतर स्वामींची मानस पूजा करा. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे 21 अध्याय आहेत. दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतो. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. 21 अध्याय पूर्ण झाले की परत एक अध्यायापासून सुरुवात करायची असते. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. असे पाहायला गेले तर आपण रोज 11 माळी जप करायला पाहिजे. पण तुम्ही एक माळेपासून सुरुवात करा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम, परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करणे शक्य तितक्या काळापर्यंत सुरू ठेवायला पाहिजे. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करा. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवा. ही सेवा करताना निशंक मनाने करावी. कोणताही किंतु मनात ठेवू नये. या नित्य सेवेचे खूप अनुभव अनेकांना येऊन गेले आहेत. अनुभव येत आहेत आणि या सेवेमुळे अनुभव कायम येत राहतील. आपल्याला जर कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर या नित्य सेवेचे खूप महत्त्व आहे. या नित्य सेवेमुळे खूप काही अनुभव आलेले आहेत. असाच एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगते. एक महिला राजस्थानवरून पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या या महिलेला घरगुती खूप टेन्शन होते आणि योगायोगाने ही महिला ज्या ठिकाणी स्थायिक झाली तिच्या शेजारीच एक स्वामी सेवेकरी महिलेचे घर होते. जी महिला स्थायिक झालेली होती तिने आपल्या सेवेकरी महिलेची भेट घेतली आणि घरगुती सर्व टेन्शन आपल्या सेवेकरी महिलेला सांगितले व या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सुचव म्हणून तिला सांगितले. तेव्हा ती महिला त्याला जवळच्याच स्वामी समर्थ केंद्रामध्ये घेऊन गेली आणि म्हणाली की आपल्या ज्या काही समस्या आहे त्या स्वामींना सांगा आणि एक स्वामी चरित्र सारामृत व एक जप माळ घेऊन दिली आणि नित्य नियमाने 3 अध्याय व 11 माळी जप करण्यास तिला सांगितले. त्या महिलेने नित्य सेवा करण्यास सुरू केली आणि काय लगेचच काही दिवसांनी एक अनुभव आला. तो अनुभव असा की या महिलेच्या तिच्या कुटुंबात तिच्या मिस्टरांबरोबर खूप भांडणे होत होती आणि ही भांडणे पैशासाठी होत होती. कितीही पैसा कमवला तरीही तो पैसा घरात टिकत नसे. मिस्टरांनी त्याचे राजस्थानमधील राहते घर विकून टाकले आणि मोठ्या कर्जाचा भार करून ठेवला होता. त्यामुळे घरात खूपच ताणतणाव निर्माण होत होते. त्या महिलेचे मिस्टर सारखेच तिच्या कष्टाचे पैसे मागत होते.
एक दिवस त्या महिलेच्या मिस्टरांनी तिला 50,000 रुपये दे अशी मागणी करून तिचे एटीएम कार्ड मागितले व त्या महिलेची इच्छा नसताना देखील नाईलाजाने तिला ते कार्ड मिस्टरांना द्यावा लागले. मिस्टर ते कार्ड घेऊन एटीएमला गेले तर ते कार्ड ब्लॉक सांगितले म्हणजे पैसे निघाले नाही. तिने आपली सर्व व्यथा घराजवळ असणाऱ्या स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींना सांगितली आणि नामस्मरण रूपी स्वामींची सेवा केली होती. आणि मिस्टरांना ते एटीएम कार्ड देऊ का नको हे पण स्वामींना सांगितले होते. आणि मग काय एक आश्चर्य घडले. दुसऱ्या दिवशी त्या महिलेला एक अनोळखी फोन आला आणि त्या फोनवर विचारण्यात आले की तुमचा एटीएमचा 12 अंकी नंबर सांगा. तेव्हा महिलेने त्या फोनला कोणतेही उत्तर न देता बँकेत जाणे योग्य समजले आणि बँकेत जाऊन आलेल्या कॉलबद्दल सर्व काही सांगितले. तेव्हा बँकेतील कर्मचारी म्हटले की बँक असा कधी कॉल करून एटीएम नंबर विचारत नाही. पुढे त्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेच्या एटीएम कार्ड नंबर चेक केला आणि त्या महिलेला सांगितले की तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आलेले आहे. तुम्हाला नवीन एटीएम कार्ड थोड्याच दिवसामध्ये देण्यात येईल. म्हणजे तुमच्या लक्षात आले का बघा, त्या महिलेची इच्छा नसताना तिने ते तिचे एटीएम कार्ड तिच्या मिस्टरांना दिले होते आणि तेच एटीएम कार्ड ब्लॉक झाले होते. म्हणजे तिचे मिस्टरांना पैसे देण्याचे वाचले. असा खूप छान अनुभव त्या महिलेला आला. ती महिला आता नियमितपणे स्वामींची सेवा करते. तिच्या परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य काय तर खरंच स्वामींची नित्य सेवा 3 अध्याय व 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ही सेवा खूप महत्वाची आहे. येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी किंवा आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे. अहो, किती वेळ लागतो या स्वामींच्या सेवेला? किमान अर्धा तास. आणि हा अर्धा तास आपण दैनंदिन जीवनातला रोज न चुकता स्वामींच्या सेवेत का अर्पण करू शकत नाही? हा नक्कीच देऊ शकतो आणि आपला अर्धा तास कोठेही वाया जाणार नाही. मग या सेवेला नक्कीच वेळ देऊ शकतो. म्हणजे वेळ देणे महत्वाचे आहे. म्हणून सांगत आहे, ज्याची ही नित्यसेवा चालू आहे त्याने अशीच कायम चालू ठेवावी. नित्यसेवा नित्यनेमाने न चुकता न खंड पडता मनोभावे सुरू ठेवावी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हम गया नहीं जिंदा है. जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असाल, जेव्हा तुम्हाला खूप निगेटिव्हिटी वाटत असेल, तुमच्या घरामध्ये खूप तुम्हाला नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, तेव्हा हे स्वामींचे विचार तुम्ही आठवा, हे स्वामींचे वाक्य तुम्ही आठवा आणि परत नव्याने स्वामींच्या सेवेसाठी लागा. स्वामींची सेवा केलेली ती कधीच वाया जात नाही. स्वामी चरित्र 3 अध्याय व 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ही सेवा खूप महत्वाची आहे. ही सेवा केल्याशिवाय इतर कोणत्याही सेवा फलदायी होत नाही. ज्याप्रमाणे एखादी इमारत बांधायची असेल तर त्या इमारतीचा पाया मजबूत असणे खूप महत्वाचे असते. त्याचप्रमाणे तुम्ही कोणतीही मोठी सेवा करा, त्याआधी 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ही सेवा करणे खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ गुरुचरित्र, नवनाथ अशा कोणत्याही इतर सेवा सुरू करत असताना आपण सर्वात आधी श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करतो, स्वामी स्तवन म्हणतो. म्हणजेच काय, स्वामींची ती सेवा आपण सर्वात आधी करतो. नित्य नियमाने कोणताही खंड न पडता रोज 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ही सेवा करणे महत्वाचे आहे. स्वामीचरित्र 3 अध्याय व 11 माळी श्री स्वामी समर्थ जप या सेवेला खूप महत्व आहे. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी ही सेवा खूप महत्वाची आहे. तुमच्याकडून स्वामींची जास्त काही सेवा होत नसेल तर किमान रोज न चुकता न खंड पडता नित्य नियमाने 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत व 11 माळी श्री स्वामी समर्थ जप ही सेवा झालीच पाहिजे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात ही सेवा अत्यंत महत्वाची आहे. या सेवेमुळे आयुष्यात कोणी खड्ड्यात पडत नाही आणि जरी कोणी खड्ड्यात पडले असेल तर या नित्य नियमाने केलेल्या नित्य सेवेमुळे तुम्ही त्या खड्ड्यातून नक्कीच बाहेर पडाल. तर यामुळे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची नित्य सेवा खूप महत्वाची आहे. अर्ध्या तासाची सेवा आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये या सेवेला खूप महत्व आहे. तर रोज नित्य नियमाने स्वामींची सेवा तुम्हीही सुरू करा आणि त्यामध्ये खंड न पडता ती सुरूच ठेवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.